आज आपल्या पिल्लांना दुसरं लसीकरण करायचं होतं. ते लसीकरण मी कशा प्रकारे करतोय ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी पुढे दाखवतो. तर जय महाराष्ट्र भावांनो, आपण हा बल्ब एक बाहेर लावलाय बघा, पिल्लांना जास्त गरम होऊ नये म्हणून. कारण पहिले पिल्ले आपले मोठे झालेले आहेत म्हणून तो एक बल्ब आपण बाहेरच्या साईडने लावलाय. आता त्यांना बल्बची गरज नाही, तरी पण मी जास्त थंडी असल्यामुळे लावलाय. त्यानंतर यांना सकाळी मोकळं सोडलं आणि खायला टाकलं. नंतर जायचं होतं आपल्याला व्हिजिटला जाण्याच्या अगोदर नायट्रोजन फुल केलं. नायट्रोजन फुल करून आपण गेलतो नंतर बघा व्हिजिटला. इथली व्हिजिट पूर्ण केली आणि नंतर गेलतो दुसऱ्या व्हिजिटला. तिथला काय व्हिडिओ वगैरे घेतला नाही. त्यानंतर डॉक्टरच्या इथल्या पिल्लांना बाहेर सोडलेलं. यांना 8 दिवस पूर्ण झालेले आहेत बघा. आणि आपल्या पिल्लांना गंभोरा लसीकरण करायचं होतं दुसरं. यांना आज 14 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 14व्या दिवशी आपण गंभोरा लसीकरण करतोय. हे दोन्ही पण एकत्र मिक्स करून घेतले आणि पिल्लांना लसीकरण करायला सुरुवात केली. अशा प्रकारे आपल्याला यांच्या डोळ्यात एक एक थेंब टाकायचा आहे आणि एका पिल्ल्याच्या एका डोळ्यात फक्त एकच थेंब टाकायचा आहे, दुसऱ्या डोळ्यात टाकायचा नाही. अशा प्रकारे प्रत्येकाच्या डोळ्यात एक एक थेंब टाकून मी लसीकरण पूर्ण केलं. आणि आपले मोठे पिल्ले आहेत ना, ते घरासमोर काही झाडं वगैरे असले तर काय सुद्धा ठेवत नाहीत बघा, सगळे इसकाटून टाकतात बघा. त्यामुळे घरासमोर काही झाडं वगैरे असतील तर त्याला अगोदरच कुंपण करून घ्यावं लागतंय. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करून घ्या आपल्याला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये.